नमस्कार मित्रांनो, बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपट सृष्टीत एक जबरदस्त आणि सस्पेन्स थ्रिलर असा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, ज्याचं नाव आहे देव माणूस. तर देव माणूस या चित्रपटामध्ये प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सिद्धार्थ बोडके, त्यानंतर सुबोध भावे आणि चॉकलेट बॉयची ओळख असलेला अभिजित खांडकेकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तर नुकताच या चित्रपटाचा एक ट्रेलर आपल्या भेटीला आला आहे आणि हा ट्रेलर जबरदस्त आहे. प्रेक्षकांची वाहवा मिळवताना दिसतोय. परंतु हा देव माणूस चित्रपट आहे ना, हिंदीमधील वध या चित्रपटाचा रिमेक आहे, असं सांगितलं जातं. ज्याच्यामध्ये अ, संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला जबरदस्त अशी प्रशंसा सुद्धा मिळाली होती. चित्रपटगृहामध्ये जास्त हा चित्रपट चालला नव्हता, परंतु सध्या OTT वरती धमाल करतोय असा हा वध चित्रपट आहे. आता या चित्रपटाचा देव माणूस हा चित्रपट रिमेक आहे असं सांगितलं जातंय. आता थिएटरमध्ये गेल्यावरतीच कळेल खरंच या चित्रपटाचा रिमेक आहे का? तर ठीक आहे. देव माणूस या चित्रपटाचा जबरदस्त असा ट्रेलर आपल्या भेटीला आलाय, ज्याच्यामध्ये महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे ही जोडी नवरा-बायकोच्या रूपामध्ये पाहायला मिळते. कोणाची अद्याप-मद्याप नसलेली जोडी, आपल्या सुखी संसारात रमलेली ही जोडी आहे. केशवराव ही भूमिका महेश मांजरेकर साकारताना दिसतायत. पंचक्रोशीमध्ये त्यांची देव माणूस अशी ओळख आहे. परंतु या देव माणसाकडनं एके दिवशी भलं मोठं पाप घडतं. तर पंचक्रोशीमध्ये देव माणूस अशी ख्याती असलेल्या केशवरावाकडनं एके दिवशी भलं मोठं पाप घडतं. हे पाप घेऊन तो देव माणूस किंवा मग केशवराव पूर्ण पंचक्रोशीत वावरत असतो आणि हे पाप त्याला स्वस्थ बसू देत नाही. आता या पापाच्या वाटेकरीमध्ये त्याची बायको सुद्धा आहे का, हे आपल्याला चित्रपटगृहामध्ये गेल्यावरतीच कळेल. तर केशवरावाने हे जे काही पाप केलेलं आहे, या पापावरती एक केस बनते, पोलीस केस बनते आणि त्या पोलीस केसचं इन्व्हेस्टिगेशन करायला अभिनेते सुबोध भावे हे इन्स्पेक्टरच्या भूमिकेत येतात. खरं तर त्यांची पुण्याला पोस्टिंग झालेली असते मोठ्या पदावरती, परंतु ते नाकारून ही केस इन्व्हेस्टिगेशन करायला ते इन्स्पेक्टर त्या गावामध्ये येतात. म्हणजेच ते पाप आहे ना, ते खूप खास आहे असं सांगायला हरकत नाही. आणि याच्यामध्ये आहे ना, सिद्धार्थ बोडके जे आहेत ते एका गुंडाच्या भूमिकेत आहेत. सिद्धार्थ बोडके यांनी जबरदस्त अशी भूमिका साकारलेली आहे. यानंतर अभिजित खांडकेकर हा सुद्धा एका गुंडाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकंदरीत या चित्रपटाचा ट्रेलर पाहता जबरदस्त असा सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, फॅमिली ड्रामा आहे, इमोशनल आहे. सगळं काही चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. मला या चित्रपटाचं म्हणजे एक ट्रेलर पाहता असं दिसतं ना, की ॲक्टिंग जबरदस्त आहे चित्रपटामध्ये. जसं की महेश मांजरेकर एक मोठे ॲक्टर आहे. जुनं फर्निचर नावाचा नुकताच त्यांचा एक चित्रपट येऊन गेलाय. त्याच सारखी भूमिका इथे ते करताना दिसतायत, परंतु थोडीशी वेगळी भूमिका त्यांची दिसते आणि वारकरी माणूस दाखवलेला आहे. खूप छान असं त्यांचा तो लूक गेटअप दिसतोय. रेणुका शहाणे बायकोची भूमिका खूप छान निभावली. त्यांची केमिस्ट्री खूप छान वाटते. त्यानंतर सुबोध भावे आहेत इन्स्पेक्टरच्या भूमिकेत. बघा 3 तगडे कलाकार पाहायला मिळतात. त्यामुळे चित्रपट हा हिट होणारच आहे. परंतु मी विशेष कौतुक करेन ना, ते म्हणजे सिद्धार्थ बोडकेची. काय निगेटिव्ह भूमिका भावाने साकारली. जबरदस्त एकदम. म्हणजे या सगळ्यांमध्ये मला उठून दिसला तो म्हणजे सिद्धार्थ बोडके. त्यानंतर अभिजित खांडकेकर सुद्धा गुंडाच्या भूमिकेत आहे. तर कलाकारांचा अभिनय याच्यामध्ये नक्कीच खूप खास असेल. एकंदरीत तो ट्रेलर पाहता आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान असा सस्पेन्स थ्रिलर आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये एक गाणं खूप छान तयार केलंय, पांडुरंगा वारीचं गाणं आहे आणि विशेष कौतुक म्हणजे वारीचे जे काही सीन आहेत ना, ते खूप छान घेतले. ते रिंगण वगैरे घेतलंय किंवा जी पालखी वगैरे चालते ना, तर ते खूप छान वाटते त्या ट्रेलरमध्ये. चित्रपटगृहामध्ये मोठ्या पडद्यावर हे खूप छान दिसेल असं एकंदरीत खूप छान असा धमाकेदार सस्पेन्स थ्रिलर असा चित्रपट आपल्या भेटीला येत्या 25 एप्रिलला येणार आहे. लव्ह मूव्हीचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. त्यामुळे म्हणजे एक विचारपूर्वक असा त्यांनी चित्रपट निवडलेला आहे. महेश मांजरेकर त्यानंतर रेणुका शहाणे ही जोडी नक्कीच मोठ्या पडद्यावर कमाल धमाल करेल असं एकंदरीत हा ट्रेलर पाहता दिसून येतंय. मित्रांनो, मराठीमध्ये आहे ना, सस्पेन्स थ्रिलर चित्रपट फार कमी आपल्या भेटीला येतात. जे कोणी अशा प्रकारचे चित्रपटाचे चाहते असतील ना, तर त्यांच्यासाठी देव माणूस हा चित्रपट नक्कीच एक मोठी पर्वणी आहे. मगाशी मी महेश मांजरेकरांच्या जुनं फर्निचर या चित्रपटाचा उल्लेख केला होता. त्याही चित्रपटामध्ये मोठा सस्पेन्स होता, परंतु त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी जास्त दाद दिली नाही. परंतु त्याच सारखा हा चित्रपट आहे, परंतु एक पाऊल पुढे आहे. तर नक्कीच एकंदरीत या चित्रपटाचा ट्रेलर पाहता हा चित्रपट खरंच खूप छान असेल अशी
शक्यता नाकारता येत नाही. वध हा चित्रपट होता ना, तोही खूप छान होता. परंतु मला असं वाटतं, की त्या चित्रपटाची जरी ही कॉपी असते ना, तरी पण याच्यामध्ये कलाकारांचा जो अभिनय आहे ना, तो दमदार आहे, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. तर येत्या 25 एप्रिलपासून देव माणूस हा चित्रपट संपूर्ण चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाचा तुम्हाला ट्रेलर कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.